श्री स्वामी समर्थ. आज आपण अगदी घरच्या घरी साजूक तूप कसं करायचं ते पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी 8 ते 10 दिवसाची साय एका भांड्यामध्ये जमा करून ठेवली होती फ्रीजमध्ये. आता हे साईचं भांडं आपल्याला 2 तासांसाठी रूम टेम्परेचरमध्ये ठेवायचं आहे. 2 तासानंतर आपण याचं लोणी बनवायला घेणार आहोत. इथे मी मिक्सरचा वापर न करता लोणी तयार करणार आहे. इथे मी रवीचा वापर करून लोणी काढणार आहे. इथे मी रवी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि ते आता आपण साईमध्ये एकाच दिशेने स्पीडमध्ये अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे. 2 तासानंतर आपण याचं लोणी बनवायला घेणार आहोत. इथे मी मिक्सरचा वापर न करता लोणी तयार करणार आहे. इथे मी रवीचा वापर करून लोणी काढणार आहे. इथे मी रवी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि ते आता आपण साईमध्ये एकाच दिशेने स्पीडमध्ये अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे. असंच आपल्याला 15 ते 20 मिनिटं हे एकाच दिशेने फिरवून घ्यायचं आहे. हळूहळू लोणी येण्यास मदत होणार आहे. इथे बघू शकता हळूहळू लोणी आलेलं आहे आपलं. आता हे असंच थोडा वेळ अजून आपण फिरवून घेणार आहोत. हे बघा इथे आपलं लोणी छानपैकी असं पांढरं शुभ्र असं लोणी बनलेलं आहे. इथे बघू शकता लोणी छान तयार झालेलं आहे. आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि त्याला स्वच्छ पाण्याने 4 ते 5 वेळा धुवून घ्यायचं आहे.
लोणी जर आपण जास्तीत जास्त धुवून नाही घेतलं तर तुपाला हा वास येऊ शकतो आणि आपलं आंबट असं तूप बनू शकतं. त्यामुळे लोणी हे स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आपल्याला. लोणी स्वच्छ धुवून झालं की त्यातलं पाणी काढून आपण आता हे गॅसवर कढवण्यासाठी ठेवणार आहोत. सुरुवातीला लो फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे आणि हळूहळू आपल्याला त्याच्यामध्ये चमचा फिरवायचा आहे. इथे पाहू शकता हळूहळू बबल्स यायला सुरुवात झाली आहे. गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे, नाहीतर आपलं तूप हे उतू जाऊ शकतं. त्यामुळे असा सतत चमचा फिरवायचा आहे आपल्याला. हे बघा इथे लोणी पूर्ण शिजलं आहे आणि त्याचं तुपात रूपांतर झालं आहे. हे बघा इथे पूर्ण बबल्स येणं बंद झालं की आपण समजायचं की आपलं तूप तयार झालं आहे आणि तुपाचा खमंग असा वास देखील येणार आहे. तेव्हा समजायचं की आपलं तूप हे तयार झालं आहे. आता हे तूप अर्ध्या तासासाठी थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. थंड झाल्यानंतर आपण हे एका स्टीलच्या बरणीमध्ये गाळून घेणार आहोत. हे बघू शकता इथे खूप छान असं तूप मस्त झालं आहे खमंग. तूप करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा.